राष्ट्रीय सामाजिक शैक्षणिक विचारांचा वारसा घेऊन जगणारे, लोकहित साधणारे, कृषी आणि कृषकांचे तारणहार असणारे भाऊसाहेब यांच्या कर्तृत्वाचा परिचय नव्या पिढीला व्हावा या उद्देशाने नव्हे तर त्यांच्या विचारांचे पायी खोल राष्ट्रोन्नती साधली जावी या हेतूने श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीने 2023 हे वर्ष भाऊसाहेबांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेने भाऊसाहेबांचे हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष शासन स्तरावरही साजरे होण्यासाठी पाठपुरावा केला आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सहकार्याने आणि पाठबळामुळे या संबंधीचा शासन निर्णय निर्गमित होऊ शकला याबद्दल संस्था त्यांचे आणि शासनाचे महाराष्ट्र शासनाचे शतशः आभारी आहे. वास्तविकता आज गडकरी साहेब येणार होते, अपेक्षित होते, परंतु ते काही कारणामुळं इथं येऊ शकले नाही. त्यांना मुंबईला अकोल्याहून परत जावं लागलं. डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्ताने वर्षभर शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कृषीविषयक कार्यक्रम साजरे करण्यासाठीचे नियोजन संस्था स्तरावर करण्यात आले. या कार्यक्रमांच्या शृंखलेतील सर्वात मोठा व भव्य कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी 2023. डिसेंबर 2023 ते 30 डिसेंबर 2030 पर्यंत आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन आज सकाळी 10 वाजता माननीय आमदार श्रीमती यशोमती ठाकूर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात झाले व हे प्रदर्शन शेतकऱ्यांना बघण्यासाठी खुले करण्यात आले. आदरणीय भाऊसाहेबांनी आयोजित केलेल्या पहिल्या जागतिक कृषी प्रदर्शनीच्या महत् कार्यास या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीद्वारे आदरांजली वाहण्याचा संस्थेने केलेला हा प्रयत्न आहे. त्या प्रमाणामध्ये ही जरी नसली तरी संस्थेने त्या प्रदर्शनीची आठवण म्हणून 49-60 मध्ये भरवलेली 3 महिन्याची दिल्लीमध्ये भरवलेली प्रदर्शनीची एक आठवण म्हणून इथं संस्थेच्या माध्यमातून आयोजित केली आहे. की कृषकांच्या हितासाठी, सर्वसामान्यांच्या उत्थानासाठी, लोककल्याणासाठी झटणाऱ्या व्यक्तीची निवड करून त्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्याचा निर्णय संस्था कार्यकारिणीने घेतला आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व 5 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हरित क्रांतीचे प्रणेते असणारे कृषी मंत्री डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांच्या नावाने दिला जाणारा हा पहिला पुरस्कार सलग 10 वर्षे देशाचे कृषी मंत्री म्हणून असलेले शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे कैवारी व समाज हितासाठी अहोरात्र झटणारे देशाचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मान्य श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना देण्यात येत आहे. डॉक्टर भाऊसाहेबांच्या नावाचा हा पहिला पुरस्कार अत्यंत कर्तबगार व्यक्ती देताना आम्हाला निश्चितच खूप आनंद होत आहे. आणि त्याचबरोबर हा पुरस्कार देण्यासाठीच केवळ माननीय नामदार नितीन गडकरी साहेब दिल्लीवरून इथं उपस्थित झालेले आहेत. त्याबद्दल त्यांचेही जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे. एक मुखानं सर्वांना थँक्यू. पवार साहेबांचा नावाचा निश्चय केला, ते नाव ठरवलं गेलं. साहेबांकडे जेव्हा आम्ही गेलो, साहेबांचा नेहमी हा प्रश्न असायचा, मला हा पुरस्कार कशासाठी, का? आता त्या गोष्टीचं समाधान करण्याचा मी पुढच्या काही वाक्यांमध्ये प्रयत्न करणार आहे. थोडंसं शांततेने जरा ऐकून घेतलं तर देशातील अन्नधान्याची उत्पादन कुंठित झाले होते. जवळपास 15 वर्षे हे उत्पादन 210 ते 215 दशलक्ष टनाच्या पुढे जात नव्हते. त्यामुळे धान्य आयातीची वेळ देशावर आली होती
माननीय साहेबांनी हे आव्हान स्वीकारून देशातील धान्याचे उत्पादन 2004 ते 2014 या काळात 50 दशलक्ष टनांनी वाढविले. क्रांती देशात घडवून आणली. पूर्वांचलात म्हणजे अरुणाचल, ओरिसा, बिहार, आसाम, मेघालय, नागालँड येथे आधुनिक पद्धतीने भात शेती करण्यास प्रोत्साहन देऊन तिथल्या शेतकऱ्यांना तंत्रज्ञान, बियाणे, खते पुरवली. त्यामुळं भारताने पहिल्यांदा 100 दशलक्ष टनाचा भात उत्पादनाचा टप्पा पार केला. या कामाबद्दल फिलिपाईन्स येथील इंटरनॅशनल राईस इन्स्टिट्यूटने लेखी पत्र पाठवून माननीय साहेबांचे अभिनंदन केले. आपण सुद्धा करूया टाळ्या वाजवून. माननीय साहेब जेव्हा 2004 मध्ये पहिल्यांदा देशाचे कृषी मंत्री झाले तेव्हा शेतीमालाच्या आधारभूत किमती ह्या अत्यंत कमी होत्या. त्यामुळे शेतकरी अन्नधान्याची पिके लावायला तयार होत नव्हते. तेव्हा भाताची हमी किंमत 560 रुपये प्रति क्विंटल व गव्हाची किंमत ही 450 रुपये प्रति क्विंटल या दराने केंद्र सरकार गहू व तांदूळाची खरेदी करत होते. माननीय साहेबांनी गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, तेलबिया, डाळी यासह 25 वस्तूच्या आधारभूत किमती दुप्पटच नाही तर तिपटीने वाढवून दिल्या. त्यामुळे जास्तीचे लाखो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या घरात जाऊ शकले आणि त्यांच्या मालाला रास्त भाव मिळाला. महाराष्ट्र रोजगार हमीशी निगडीत केलेली 100% शासकीय अनुदानावरची फळबाग योजना देशात नेऊन नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनच्या रूपाने राबविली. त्याच्यातील फलोत्पादनाच्या क्षेत्रात प्रचंड वाढ होऊन आज आपला देश फळे व भाजीपाल्याच्या उत्पादनात सर्वात अग्रेसर आहे. त्याच्या निर्यातीतून देशाला मोठे परकीय चलन आणि शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न व लोकांना प्रचंड रोजगार मिळतो आहे. प्रक्रिया कारखानदारीलाही कच्चा माल त्यामुळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो आहे. झाल्यानंतर त्यांनी हे विषय प्राधान्यक्रमाने ऐरणीवर आणलेत. तसेच मान्य तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना माननीय पवार साहेबांच्या पुढाकाराने 71,000 कोटी रुपयाची सरसकट कर्जमाफी करण्यात आली. फायदा 4.5 कोटी शेतकऱ्यांना म्हणजे दिलासा, फायदा म्हणणार नाही परंतु दिलासा 4.5 कोटी शेतकऱ्यांना झाला. दरवर्षी 500 कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्राला उपलब्ध करून दिला. गोसीखुर्द प्रकल्पाचा राष्ट्रीय प्रकल्पात समावेश केला व त्यामुळे या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून 90% निधी उपलब्ध होऊ शकला व ते पूर्णत्वास गेले. नाही तर आपण गोसीखुर्दच करत होतो पण गोसीखुर्द काही पूर्ण होत नव्हता. ती प्रक्रिया ही कारवाई झाली आणि म्हणून तो गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण झाला. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. याच गोष्टी भाऊसाहेबांना अभिप्रेत होत्या त्या मान्य पवार साहेबांनी केल्या. म्हणून या पुरस्काराचे प्रथम मानकरी पवार साहेब ठरले. डॉक्टर भाऊसाहेब देशमुखांचे जीवनपट व त्यांनी केलेल्या अलौकिक कार्याचा परिचय युवा पिढीला व्हावा या हेतूने महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.